या जागेवरती पुणे महानगरपालिकेच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये आम्ही उपोषणाला बसलो. उपोषणाला बसल्यानंतर 5 दिवस झाल्यानंतर माझी अचानक तब्येत बिघडली. ब्लड प्रेशर वाढलं, प्रमाणाच्या बाहेर जात झालं. मग आमच्या लेडी संगम असलेल्या मुंडवा पोलीस ठाण्याच्या स्मिता वासवानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी विनंती केली की दादा, तुम्ही जर मेलत तर ह्या आजी आजोबाला सांभाळणारं कुणी नाहीये. तेव्हा पालक करता हा जिवंत राहणं महत्वाचं आहे. दादा, तुम्ही स्वतःची जीवाचं बरं वाईट करून घेऊ नका. तुम्ही उपोषण सोडा. माझी तुम्हाला एक बहीण म्हणून विनंती काय आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिताताईंच्या विनंतीला मान देऊन आपण उपोषण सोडलं मित्र हो. परंतु उपोषण हे बेमुदत धरणे आंदोलनमध्ये आपण विलीन केलेलं आहे. आपलं धरणं आंदोलन हे जोपर्यंत पुणे महानगरपालिका आपल्याला जागा देत नाही किंवा एखादी उभी वास्तू देत नाही तोपर्यंत आता आपण या जागेवरनं हलायचं नाही. वेळ प्रसंगी पुणे महानगरपालिकेनं माझ्यावर जरी गुन्हा दाखल केला तर सह आरोपी म्हणून ह्या आमच्या आजी आजोबावर देखील गुन्हा दाखल करावा लागेल. तसा आमचा सांभाळ करणारं कोणतरी हवंच, पालकत्व घेणारं हवंच. पुढं कोण? अरे कमीत कमी जेलमध्ये आम्ही जाऊन ह्या आजी आजोबांची सेवा तरी करू. आम्ही इथे बी मला सेवा करायची. अरे जेलमध्ये आम्हाला सगळं भेटायला लागलं. जेलमध्ये आम्ही सगळं जाऊ, त्यांची संडास लघवी काढू आणि आम्ही त्या जागेवरती सेवा करू मित्र हो. परंतु आजी आजोबांसाठी एक पाऊलसुद्धा मी हटत नाही. एक तर मला जागा द्या, नाही तर पुणे महानगरपालिकेने यांची जबाबदारी घ्यायची आणि तसं मला लेखी पत्र द्यायचं की आम्ही आजी आजोबाला सर्वे नंबर अमुक अमुकमध्ये, हिस्सा क्रमांक अमुक अमुकमध्ये, अमुक अमुक नगरमध्ये, वस्तीमध्ये आम्ही त्यांची राहायची व्यवस्था केली आहे. हे पत्र आहे, तुमचं बेमुदत आंदोलन सोडा. आम्ही सोडायला तयार आहोत. नाही तर मग आम्हाला द्या, आम्हाला पत्र द्या तसं की आम्ही तुम्हाला दिलेली आहे, ही घ्या. ते बी आम्हाला मान्य आहे, आम्ही सांभाळू. परंतु एक पाऊलही आता मी मागं हटणार नाही. जीव गेला तर 72. जय भीम, जय शिवराय, जय लहुजी.